हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 23 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. माया मानाची साडी घेऊन उभी असते आणि मनातशी बोलत असते की तुला काय वाटलं मीरा, तू माझ्या मागे प्लॅन करशील आणि मला काय समजणार नाही का? माया आहे मी माया, मला कुठल्याही परिस्थितीत हार मान्य नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला काय काय करावं लागले हे तुला नाही कळणार मीरा. आणि ही मानाची साडी, तिच्यासाठी तर मी खूप काही सहन केलं आहे. तेव्हा मायाला तिने पहिल्यांदा अंबिकाची साडी, मानाची साडी कशी खराब केली होती ते आठवतं. तेव्हा ती शाईची बॉटल घेते. अंबिकाची साडी बाहेर घेऊन जेव्हा ती येते तेव्हा ती बोलत असते की अथर्व फक्त माझा आणि माझा आहे, त्यासाठी मला ही साडी खराब करावीच लागेल. ती शाईची बॉटल साडीवर ओतणार तेवढ्यात दादासाहेब आवाज येतात, माया अंबिकाची साडी सांभाळत होतीस? तेव्हा माया बोलते, हो अंबिका येत होती, मी म्हटलं की तोपर्यंत मी साडी सांभाळते. आणि ती पटकन शाईची बॉटल लपवते. तेव्हा आता माया बोलत असते, आता ही मानाची साडी तर मला मिळालीच आहे, आता जो कोणी माझ्या आणि अथर्वमध्ये येणार त्याचा मी काटा काढणारच. मीरा इकडे कपडे वाळत घालत असते, तेवढं तिथे अंबिका येते आणि बोलते मीरा. तेव्हा मीरा बोलते, अगं ताई तू आहेस कुठे, किती दिवस झाले तू आलीच नाहीस. तेव्हा अंबिका बोलते, हो ग जरा वेळच मिळत नव्हता, आता आली कशी बशी. तेव्हा मीरा बोलते, अगं ताई थोडे वेळ पूर्वी आली असतीस ना तर तुला पूजा बघायला मिळाली असती. तेव्हा मीरा अंबिकाला सांगत असते, तुला तर माहीतच नसेल ना. तेव्हा अंबिका बोलते, काय? तेव्हा मीरा बोलते, अगं अथर्व साहेब आणि मायाताई आहे ना, त्यांच्या लग्नासाठी जी मानाची साडी आहे ना तिची पूजा होती आज, आणि आता लवकरच ना लग्नासाठीची तयारी पण सुरू होणार आहे. ताई त्या साडीवर डाग लागला असताना तर अडचण निर्माण झाली असती. तुला माहिती आहे का? अगं तो आपला बडी तोंडात चिखलाचा बॉल घेऊन आला होता आणि त्या साडीवर फेकणार होता. नशीब मी बघितलं आणि तो अडवला. विघ्न टळलं माहिती आहे का? तेव्हा अंबिका बोलते, का अडवलास तो बॉल मीरा? तेव्हा अंबिका बोलते, अगं हा विधी जर पूर्ण झाला नसताना तर लग्न थांबवता आलं असतं. तुला वाटतात इतक्या सोप्या नाही या गोष्टी, या लग्नाने कोणाचंच भलं होणार नाही आहे. तेव्हा मीरा बोलते, राधाताई असं का बोलतेस तू? अगं मायाताई खूप करतात या घरासाठी, आणि त्या जर या घराच्या सून झाल्या अगं तर सगळ्यांचंच भलं होईल. अगं अथर्व टेरेसवर फोनवर बोलत असतो तेव्हा अंबिका त्याच्याकडे बघत असते. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघते आणि पुन्हा अथर्वकडे बघते. तेव्हा मीरा मनात बोलते, राधाताई वेदाच्या बाबांकडे अशी एकटक का बघते? तेवढ्यात नर्मदा तिथे येते. नर्मदाला मीरा अथर्वकडे बघताना दिसते. तेव्हा ती पटकन मायाला आवाज देते. तेवढ्यात माया तिथे येते. अजितही तिथे येतो. नर्मदा मायाला खुणवते की हे बघ. तेव्हा माया बघून मायेला खूप चिड येते की मीरा अथर्वकडे बघत असते. अजित आणि नर्मदाचा प्लॅनच असतो की मायाला उकसवायचं. तेव्हा नर्मदा बोलते, माया बघितलंस ना, तरी मी तुला म्हणत होते, या मीराने आधी वेदाला आपलंसं केलं आणि आता तिची नजर अथर्ववर आहे. तेव्हा अजित पण बोलतो, करेक्ट हां, ही मीरा दिसते तेवढी साधी भोळी नाही आहे, हळूहळू ती अथर्वच्या मनात सुद्धा जागा मिळवेल. तेव्हा माया तिथून रागाने निघून जाते. इकडे शिवनाथ एका पायावर उभा असतो आणि आपले मंत्र चालू असतात. लोक त्याच्या पायाशी फुलं ठेवून त्याचा नमस्कार करत असतात त्याला. तेवढ्यात दादासाहेब तिथून गाडीवर जात असतात. तेव्हा ते ड्रायव्हरला बोलत असतात, पाहिलं का इथे एवढी देवस्थानं आहेत आणि लोक या येड्याचे पाया पडत आहेत. अघोरीच वाटतंय, अघोरी कसला वेडाच वाटतोय हा. इकडे मीरा वेदाचा अभ्यास घेत असते. तेव्हा ती सांगते, आता आपण जाऊयात. त्यावर हे वाक्य ती तिला लिहायला लावते. तर तिला मोठा ऊ आणि छोटा ऊ ती शिकवत असते. तेव्हा मीरा बोलत असते की आपल्याला ऊ हवा आहे. तेव्हा एवढ्यात हरी बोलतो, ऊ पाहिजे? तुला माहिती आहे केसात ऊ चांगल्या नसतात, केसात ऊ झाल्या की सत्यानाश. त्याच्यावर वेदाला खूप हसायला येतं. तेव्हा मीरा बोलते, हरी तुझी चोच ना जास्तच चालायला लागली हा. वेदा चुकते, तिला काय बरोबर आणि काय नाही आत्ताच कळायला पाहिजे, तू ना टाइमपास करू नकोस तिच्याबरोबर. तेव्हा हरी बोलतो, वेदा आता ऊ आहे का ऊ आहे? मला वाटतं ही मीराच ऊ आहे. तेव्हा मीरा बोलते, मी ऊ आहे? तेव्हा हरी बोलतो, ऊ म्हणजे उत्तम, बेस्ट. वेदाला खूप हसायला येत असतं. तेव्हा मीरा बोलते, वेदा तू काय असतेस ग, हरी येणार नाही परीक्षेला, तुलाच लिहायचं आहे सगळं, गेली. तेव्हा हरी बोलतो, का ओरडतेस ग माझ्या वेदाला, रुसली ना ती आता? तेव्हा मीरा बोलते, माझी वेदा? तेव्हा मीरा हरीकडे जाते आणि बोलते, काय माझी वेदा? काय म्हणालास, एका दिवसात तुझी वेदा झाली? तेव्हा मीरा बोलते, तू ना असं नाही ऐकणार, थांब तुला बघतेस. तेव्हा हरी उडतो आणि बोलतो, वेदा वाचवा मीरापासून वाचव वेदा मला. तेवढ्यात तिथे बडी पण येतो. तेवढ्यात हरी बोलतो, हा आला बघा गडी, याला वाटतं की हा घरगडीच आहे, हा तर कुत्रा चिखलाचा चेंडू घेऊन पळतो कुठे. तेव्हा बडी हरीवर भुंकत असतो. हरी त्याची मजाक घेत असतो. तेवढ्यात तिथे अंबिका खिडकीत येते आणि ती बघत असते यांची मज्जा. तेव्हा मीरा बोलते, अरे हरी तू तरी गप्प बस. बडी भुंकत असतो, हरी त्याची मजाक घेत असतो. तेव्हा मीरा बोलते, अरे शांत राहा.
तेव्हा वेदा मीराला जवळ बोलवते. तेव्हा वेदा लिहिते आज बच्चा पार्टी हवी. तेव्हा मीरा बोलते पार्टी ऐकलं होतं, पण वेदा हे बच्चा पार्टी काय? तेव्हा हरी बोलतो वेदा हा बडा बच्चा कच्चा आहे, कच्च झालं वेदा. तेव्हा वेदाला खूप हसायला येत असतं. अंबिकाही स्माईल करत असते. मीरा रागाने हरीकडे बघत असते. इकडे अजित मायाकडे येतो आणि बोलतो माया आज एकटीच तू, तुझ्यासोबत तुझा ताफा नाही का, पिऱ्या, मदन, माझे मम्मी पप्पा. तेव्हा माया बोलते अजित नीट वाग माझ्याशी. तेव्हा अजित बोलतो मी नीट वागतोच ग, तू जरा सांभाळ. तेव्हा अजित बोलतो एनिवे का बोलवलंस मला इथं? तेव्हा माया बोलते मीरा ज्या दिवसापासून या घरात आली आहे त्या दिवसापासून प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. काहीही करून तिला लवकरात लवकर या घराबाहेर काढावं लागेल, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. तेव्हा अजित बोलतो ठीक आहे कर तुला हवं ते, आणि तिथून उठतो. तेव्हा माया बोलते का? माया उठते आणि अजितला बोलते त्या मीरामुळे मार खाल्लास ना अथर्वचा, तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा अजितला पण राग येतो आणि बोलतो कुणाची हिंमत नव्हती माझ्यावर हात उचलायची, त्या मीरामुळे घडलं हे सगळं. मीराला तर अद्दल घडवणारच आहे मी. तेव्हा माया बोलते एक्झॅक्टली त्या मीराचा सूड घ्यायचा आहे ना तुला, तर माझा पुडा होण्याच्या आधी काहीतरी कर आणि तिला या घराच्या बाहेर काढून टाक. तेव्हा अजित बोलतो नाही माया नाही, उंदराला पकडून घराबाहेर सोडलं ना तो परत घरातच येतो. तेव्हा माया बोलते काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा अजित बोलतो फक्त तिला घरातूनच नाही या जगातूनच हकलवणार आहे. तेव्हा माया बोलते गो अहेड बाकीचं मी बघते. इकडे नर्मदा, मंजिरी, मीरा किचनमध्ये असते. मीरा जेवण बनवत असते. तेव्हा मीरा बोलते बाईसाहेब बच्चा पार्टी म्हणजे काय हो? तेव्हा मंजिरीला खूप आनंद होतो आणि ती पटकन मीराजवळ जाते आणि बोलते हा शब्द तू कुठे ऐकलास? तेव्हा मीरा बोलते वेदा हो आपली, तिने ना हट्टच धरलाय की मला बच्चा पार्टी पाहिजे म्हणून. तेव्हा मंजिरी आनंदाने विचारते वेदा तुला असं म्हणाली की बच्चा पार्टी करायचे? तेव्हा मंजिरी बोलते अगं मीरा वर्षभरापासून जणू हा शब्द तिने मनातूनच काढून टाकलाय, तू कसं काय? तेव्हा मीरा बोलते बाईसाहेब पण बच्चा पार्टी म्हणजे नक्की काय असतं? तेव्हा मंजिरी बोलते सांगते बच्चा पार्टी म्हणजे अथर्वला न सांगता त्याच्यापासून लपून अंबिका आणि वेदाने केलेली पार्टी. तेव्हा मीरा बोलते पार्टी म्हणजे बड्डीची पार्टी असते तसंच? तेव्हा मंजिरी बोलते नाही तशी पार्टी नाही. म्हणजे अंबिका काय करायची, अंबिका वेदाला खाऊ गल्लीत घेऊन जायची आणि वेदाला जे जे पदार्थ आवडतात ना ते तिला सगळे खाऊ घालायची. तेव्हा मीरा बोलते अहो बाईसाहेब मग यात लपवण्यासारखं काय? तेव्हा मंजिरी बोलते अगं अथर्वला नाही आवडायचं या दोघींनी बाहेर जाऊन खाल्लेलं, म्हणजे त्याला काळजी वाटायची उगाच बाहेरचं खाल्लं आणि आजारी पडल्या तर. तुला सांगू तो काळजीपोटी इतका ओरडायचं त्यांना, मग अंबिकामध्ये आणि अथर्वमध्ये भांडण व्हायचं आणि आम्ही इतके हसायचो ते भांडण बघून. आणि मग ह्या मायले की त्याच्यावरती रुसून बसायच्या आणि मग हळूच बाहेर जाऊन खादणी करून यायच्या. तेव्हा मीरा बोलते आणि मग वेदाचे बाबा. तेव्हा मंजिरी बोलते त्याचं काय, तो या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करायचा. तेव्हा मंजिरी बोलते असली गंमत चालायची घरात, पण अंबिका गेली आणि त्याबरोबर ती गंमत सुद्धा गेली. तेव्हा मंजिरी मीराला बोलते की मीरा वेदाने आज बच्चा पार्टीचं नाव काढलं, तुला सांगू शकत नाही मी किती खुश आहे, म्हणजे मी तुला सांगते इतकी मोठी गोष्ट आहे ही. तेव्हा मंजिरी नर्मदाला बोलते की हो की नाही ग? तेव्हा नर्मदा पण बोलते हो ना वहिनी, आता ऐकल्यापासून मला तर इतका आनंद झालाय काय सांगू. ती चक्क बच्चा पार्टी म्हणाली, वा म्हणजे ती आता सगळ्या जुन्या आठवणी विसरायला लागली. असंच अंबिकालाही विसरायला हवंय. तेव्हा मंजिरी पटकन नर्मदाकडे बघते. तेव्हा नर्मदा बोलते नाही म्हणजे अंबिकाच्या जुन्या आठवणी ज्याने तिला खूप त्रास होतो ना त्या आठवणी विसरायला हव्या आणि तिने तिच्यासाठी चांगलं ना. तेव्हा मंजिरी मीराला बोलते तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता वेदाच्या खोलीत जा आणि तिला लगेच खायला घेऊन जा. तेव्हा मीरा बोलते बरं वेदाचे बाबा. तेव्हा मंजिरी बोलते अगं त्याची कशाला काळजी करते, मी दिली ना परवानगी, जा झालं तर मग. आणि तू समोर जरी आला तरी त्याचं काही ऐकायचं नाही, वेदाला जे हवंय ते खाऊ दे तिला, जा. तेव्हा मंजिरी खूप आनंदात असते. मीराला ती पाठवते आणि मंजिरी नर्मदाला बोलते तू जरा फोडणीचं बघते का, मी आलीच. तेव्हा नर्मदा बोलते कसलं छान. तेव्हा मीरा वेदाला खाऊ गल्लीत घेऊन येते. तेव्हा मीरा बोलते वेदा आपण कुठून सुरुवात करूया, आपण बुड्डी का बाल खाऊया? तेव्हा वेदा नाही बोलते. तेव्हा मीरा हसते आणि बोलते अगं यमुनाबाईचे केस नाही, त्याला म्हातारीचे केस म्हणतात. मीरा आणि वेदा खाऊ गल्लीत असतात, तिथे अजित येतो. तेव्हा वेदा तिला जे हवं ते खात असते. हे सगळं अजित बघत असतो. तेव्हा मीरा बोलते वेदा मी इथे जरा बघून येते काय काय खायला हवे ते, पण मी येईपर्यंत इथेच बसून राहायचं, कुठेही हालायचं नाही. तेव्हा अजित गुंडांना मीराला मारायची सुपारी देतो. तेव्हा तो कोणाला तरी फोन लावतो आणि बोलतो फोटो नीट बघितलास का, चेहरा बघितला ना? आणि मीराकडे बघून बोलतो काम झालं पाहिजे. इकडे मीरा खात असते तेवढं तिथे अंबिका येते, तिला पण खूप आनंद होतो आणि ती बोलते वेदा
आणि ती वेदाजवळ बसते अंबिका आणि बोलते, बाळा किती दिवसांनी हा आनंद तुझ्या चेहऱ्यावर बघते मी. मला ना असं गालगुच्चा घ्यावा असं वाटतंय, पापी घ्यावीशी वाटते तुझी. पण काय करणार, माझ्या नशिबात ना तू येस ना तुझं सुख. इकडे अजितने सांगितलेले जे गुंड असतात ते मीराच्या पाठी जात असतात. इकडे अंबिका वेदाशी बोलत असते आणि बोलते, ते काहीही असो वेदा, मी नसले तरी आता तू खुश राहायचंयस, कायम असंच राहायचंयस. आणि दर आठवड्यात बच्चा पार्टी करायची. मीरा एका दुकानाजवळ उभी असते तेव्हा तो अजितने सांगितलेला गुंड येतो आणि चाकू काढतो. तेवढ्यात तिथे आजचा एपिसोड संपतो.